फलंदाजी करत असताना शुभम रायसिंग फॉर्म मध्ये राहिलेत. फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये सजलेली आहे टीम त्रिवेणी संगम. बॅटर्स पाठवा. आकाश, चला सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. दुसरीकडे जर बघितलं तर पहिलं षटक घेऊन भुसावळचा मलिंगा अर्थात गौरव इकडे मात्र आपल्याला गोलंदाजी मार्कवर दाखल होताना पाहायला मिळतील. तर दुसरीकडे जर बघितलं तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे त्रिवेणी संगम स्पोर्ट्स या संघाकडनं. 10 षटकांचा सामना. चला शुभम रायसिंग इकडे मात्र स्ट्रायकर यांना पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर गौरव कोळी यांना मात्र आता पाचारण करण्यात आलं आहे. 10 षटकांची मॅच, त्यामध्ये पहिल्या 2 षटकं 38चा पॉवर प्ले. विजयाचा शोध आहे हॉस्टेल सासरवाडीला, विजयाचा शोध आहे. दुसरीकडे जर बघितलं तर त्रिवेणी संगमला देखील. तर चला सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होत आहे. पंच तयार आहेत. त्याचबरोबर जर बघितलं तर बॅट्समन तयार आहे, बॉलर तयार आहे. मॅच मात्र आता मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना आपल्याला पाहायला मिळेल. महत्त्वाचा सामना, महत्त्वाचा मॅच. त्रिवेणी संगम आणि त्यांच्या विरोधात हॉटेल सासरवाडी या दोन्ही संघांच्या दरम्यान मात्र ही लढत आहे. तर चला काय वळूयात मॅचच्या दिशेने. पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवर गौरव कोळी, तर स्ट्रायकर एंडला शुभम रायसिंग. सामन्याला होतीये सुरुवात. पंचांचा इशारा. लेट्स प्ले. पहिल्याच बॉलवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आहे. आक्रमक पवित्रा डीप पॉइंटच्या क्षेत्रात, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि चेंडू मात्र सरळ सीमारेषा पार. मागचा मॅच जिथे सोडला होता तिथनंच हा सामना मात्र सुरू केला. शुभम रायसिंग यांच्या बॅटमधनं येतोय चौकार. 4. चार धाव्यांनी रन संख्या वाढतीये. रिव्हर्सचा फटका होता. रन संख्या मात्र चौकाराच्या मदतीने वाढली आहे. गौरवच्या विरोधात आक्रमण चढवलं गेले. याही वेळेस मात्र रिव्हर्स विकेट खेळण्याचा आक्रमक पवित्रा तिकडे घेतला होता. आलं की डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. रन संख्या 4 रन. फुलाल्यांचा बॉल धाव स्वरूपी जर बघितला तर मागच्या दिशेने खेळलाय आणि 1 धाव विकेट मात्र मिळताना आपल्याला पाहायला मिळेल. रन संख्या मात्र 1 धावेच्या मदतीने पुढे जाते. तीन बॉलमध्ये आतापर्यंत 5 आलेले आहेत. पहिल्याच बॉलवर मात्र रिव्हर्सचा फटका देखील आपल्याला पाहायला मिळाला होता शुभम रायसिंग यांच्या बॅटमधनं. आता मात्र अंतरिक्ष कोळी, आज मात्र अंतरिक्षला कमाल करावं लागेल. नावासारखी खेळी करावी लागेल. चेंडू देखील अंतरिक्षच्या दिशेने पाठवावा लागेल. गोलंदाजी मार्कवर गौरव मलिंगा. कमी गतीने स्लोअर वनचा अतिशय चांगला वापर. चांगली गोलंदाजी मात्र इकडे गौरव कोळी यांच्या माध्यमातून गतीमध्ये परिवर्तन केलं. अंतरिक्ष तिकडे मात्र वेगात येणाऱ्या चेंडूसाठी तयार होते, बट इकडे आपण बघतोय कमी गतीने मात्र चेंडू हाताळला गेला. डॉट बॉल आला मैदानाच्या आतमध्ये. रन संख्या 5 रन. याही वेळेस खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये मात्र कुठलाच संपर्क नाही. लागोपाठच्या इकडे मात्र 2 चेंडू निर्धाव आले. शेवटचा 1 बॉल या षटकातील यायचा बाकी आहे. संपर्क मात्र इकडे कुठलाच काही खास झाला नाही. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल.
चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गौरव कोळी यांच्या माध्यमातून सध्याच्या घडीला होतीये. शेवटचा बॉल यायचा बाकी, लास्ट बॉल टू गो. फुलाल्यांचा बॉल मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, जमिनीला समांतर फटका. 1-2 का 4, 1-2 का 4, बॉल सीमा पार. पंचांच्या माध्यमातून इशारा, 4 चौकार. पहिलं षटक पूर्ण, 1 ओव्हर 9. धन्यवाद डीजे. पहिल्या षटक संपतंय, 9 धावा इकडे मात्र स्कोर काढावे लागले. चांगली बॅटिंग, पहिल्या षटकात 2 चौकार जे मात्र आपल्याला येताना पाहायला मिळाले आणि दोन्ही जर बघितलं ना, एक रिव्हर्सचा चौकार कव्हर पॉईंटच्या क्षेत्रात, दुसरा चौकार डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात. ऑन साईडला ऑफ साईडला मात्र खासं प्रिफर केलं पहिल्या षटकामध्ये दोन्ही बॅटर्सने. गौरव कोळी चांगली गोलंदाजी केली, काही चेंडू मात्र इकडे चांगल्यारीत्या हाताळले देखील त्यांनी. बट पहिल्या षटकात मात्र धावसंख्या 9 वर पोहोचताना पाहायला मिळते. 1 ओव्हर 9 रन. अंतरिक्षच्या बॅटमधनं 4, शुभम रायसिंग यांच्या बॅटमधनं 5. गोलंदाजी मार्क नवीन गोलंदाज रोहन यांना मात्र इकडे आता पाचारण केलं गेलंय. रोहन सपकाळे जे मात्र आलेत आता गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर एंडला मात्र शुभम रायसिंग. पुढचा बॉल, ओ यावेळेस मात्र काय आगळ्या वेगळ्या अंदाजात फटका खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल, ऑलमोस्ट तिन्ही यष्ट्या दाखवलेल्या होत्या. लेग स्टिकचा मार्क, गाल मार्क करून उभे होते. थोडंसं बॅलन्स आउट होताना देखील शुभम पाहायला मिळाले. याही वेळेस चांगली गोलंदाजी, थोडंसं इम्प्रोवाइज करण्याचा इकडे प्रयत्न आहे. सातत्याने मात्र कलात्मक फटके खेळण्याचा प्रयत्न आहे आणि 2 चेंडू इकडे मात्र निर्धाव येताना पाहायला मिळाले. शुभम रायसिंग यांच्या विरोधात गोलंदाज रोहन सपकाळे यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी दबावाच्या सिच्युएशनमध्ये देखील सध्याच्या घडीला करतात आहे रोहन सपकाळे. यावेळेसचा बॉल कनेक्शन काही एवढं खास झालं नाही. तत्पूर्वी जर बघितलं तर एक धाव नाही घेतली आहे. लागोपाठ 3 बॉल डॉट आल्यात. चांगली लाईन अँड लेंथ. रोहन सपकाळे एक युवा खेळाडू ज्यांना मात्र गोलंदाजी मार्कवर इकडे संधी दिली गेली आहे. आणि बघा, युवा खेळाडूंना समाजाच्या स्पर्धा जर बघितलं ना तर एक चमकण्याची संधी असते. आपण बघतोय सातत्याने थोडंसं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करताय शुभम रोहनच्या विरोधात. तिकडे मात्र ते चेंडू डॉट टाकतात आहे. यावेळेसचा बॉल फटका हवेत. ओ आणि इकडे काय झेल मात्र ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. शुभम रायसिंग यांना मात्र इकडे जीवनदान मिळतंय. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो एक्झॅक्टली घडलं काय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, क्रॉस बॅटेड स्ट्रोक फक्त उंची मिळवताना पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेल ड्रॉप. ब्रेड अँड बटर कॅच होता. सुप्पा झेल तिकडे ड्रॉप झालाय. शुभम रायसिंगला जीवनदान. शेवटचे 2 बॉल यायचे बाकी. अंतरिक्ष क्षेत्ररक्षणात थोडासा फेरबदल करण्याचा प्रयत्न आहे अंतरिक्ष कोळी यांच्यासाठी. धावस्वरूपी जर बघितलं तर 10 धावा स्कोर कार्डवर. यावेळेस जर बघितलं तर मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, जमिनीला समांतर फटका. 1 धाव मात्र तिकडे मिळतीये. चांगली धावसंख्या सिंगलच्या मतीने स्कोर कार्डवर जाईल. रन संख्या 11. शेवटचा बॉल. रन संख्या 11. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, टोएंडला लागतोय बॉल, निघून जाईल चेंडू. नाहीये संधी तिकडे कुठलीच. चेंडू मात्र होतोय फरार, जातोय सीमा रेषा पार. पंचांच्या माध्यमातून इशारा, 4 चौकार. दोन षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 2 षटकांच्या अखेरीस आपण बघू शकतो तब्बल 15 धावा इकडे मात्र स्कोर काढावे लागलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच सुरुवातीच्या काही षटकांमध्ये, बट जीवनदान देखील इकडे मिळालेलं आहे शुभम रायसिंग यांना. ते मात्र नक्कीच बघण्यालायक राहील. येणाऱ्या काळामध्ये किती महागात पडतंय ते. 2 ओव्हर 15
अंतरिक्ष जर बघितलं तर एकीकडे 5 वरती नॉट आउट, दुसरीकडे शुभम जर बघितलं तर 10 वरती नॉट आउट. सातवा सामना जो मात्र या आजच्या दिवसातला सध्याच्या घडला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चला वेळ मात्र थोडासा वाचवायचा, मॅच मात्र ऑन करा. गोलंदाजी मार्कवर गणेश कोळी आता मात्र पुढच्या षटकात येताना पाहायला मिळत आहे. 38चा खेळ आता ओपन झालाय. स्ट्रायकर एंडला अंतरिक्ष. यावेळेस मात्र वाट बघितली, बॅकफूट पंच. तिकडे मात्र फिल्डर आहे. चेंडूला जोपर्यंत अडवताय तोपर्यंत एकच मिळताना पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र वाढती आहे. बॅकफुटवरनं फटका खेळला होता चांगल्यारीत्या. धावस्वरूपी एक धाव तिकडे मात्र पळून काढली. सिंगल डबलने मात्र स्कोर कार्ड पुढे जात असताना शुभम रायसिंग यांच्या नावावर जर बघितलं तर या स्पर्धेमध्ये एक शतक बनता बनता राहिलंय. 99 धावेंची ती खेळी होती आणि ती 100वी धाव होती. त्या धावेसाठी मात्र ते नक्कीच बाद झाले होते. तर फॉर्ममध्ये आहे हा खेळाडू सध्याच्या घडीला. रनसंख्या 16. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र क्षेत्ररक्षक तिकडे आहे. चांगल्यारीत्या चेंडूला अडवलाय. ज्ञानेश्वरजी कोळी यांच्या माध्यमातून तिकडे चेंडू अडवला गेला. चाहता वर्ग देखील मात्र त्यांच्या माध्यमातून अरे हे भाऊ का, ये भाऊ तो खतरनाक आहे भैया. संघाचे कॅप्टन आहेत. यावेळी जर बघितलं तर फॉलिंग स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे देखील आपण बघू शकतो. अजून एक वेळेस कसलेली 9 रन. शुभम रायसिंग यांच्या विरोधात जर तुम्ही बघितलं ना तर अकॉर्डिंग टू प्लॅन गोलंदाजी केली जाते. कारण की सातत्याने आपण बघतोय शुभमच्या रडारमध्ये बॉल देत नाही आहे. रडारपासून दूर मात्र चेंडू ठेवताय. त्यांना माहिती आहे हा खेळाडू फॉर्ममध्ये आहे. धावांसाठी मात्र हलकासा संघर्ष होतोय. पण एकदा का चेंडू बॅटवरती यायला लागले की मजा येईल. शुभम रायसिंग बघण्यालायक राहील या मॅचमध्ये आता कशा रीती अप्रोच करता येते. रनसंख्या 17. जागा बनवत हवाई फायर, हवाई मेल अंतरिक्ष कोळी इसको लगा डाला तो फिर स्कोर कार्ड जिंका लाला. रनसंख्या मात्र इकडे वाढेल. षटकार. थँक्यू डीजे. रनसंख्या मात्र देखील वाढतीये. त्रिवेणी संगम संघाचे संघ मालक देखील इकडे आहेत. सध्याच्या घडीला स्वेटर आणि कानटोपी ऑन करून आहेत ते. बट ते म्हणतात बॅटिंग जर इकडे झाली तर नक्कीच गरमी देखील मैदानाच्या आतमध्ये वाढणार आहे. याही वेळेसचा बॉल आणि तिकडे काय झेल मात्र तिकडे झालाय. लेफ्ट करण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज बाद. थँक्यू डीजे. गौरव कोळी काय झेल टिपलाय गौरव यांनी. जबरदस्त. नक्कीच थोडंसं मिसकम्युनिकेशन होतं बट गौरव तिकडे चेंडूच्या खाली होते. गौरवने चेंडूवरती नजर लावून ठेवलेली होती आणि भुसावळचा KCLचा मलिंगा तिकडे मात्र झेल टिपताना आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त कॅच. जणू काही पुरेपूर जर बघितलं तर चेंडू फार वेगात त्यांच्या दिशेने येत होता आणि हलकीशी मात्र तिकडे मिसकम्युनिकेशन बट चांगला झेल टिपलाय गौरव कोळी यांनी. 23-1 आहे स्कोर. शेवटचा एक बॉल मात्र या षटकातील यायचा बाकी आहे. लास्ट बॉल टू गो. 23 for 1. आकाश सोनावणे जे मात्र न्यू बॅटर आलेले आहेत. अंतरिक्षच्या बॅटमधनं षटकार आला बट गोलंदाजाने उत्तर दिलाय ईट का जवाब पत्थर से. रनसंख्या 23-1. गणेश कोळी शेवटचा बॉल या षटकातील यायचा बाकी आहे. लास्ट बॉल टू गो. स्ट्रायकर एंडला आकाश. शेवटचा बॉल. रडारच्या बाहेर आहे बॉल. यावेळेस मात्र काय व्हाईट बॉलचा इशारा. पंचांचे दोन्ही हात इकडे मात्र समांतर आणि स्कोर कार्डवर जुडेल ती म्हणजे एक धाव अवांतर. रनसंख्या एका धावेच्या मदतीने पुढे जाते. 24 धावा स्कोर कार्डवर लागतात. 24 for 1. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. लास्ट बॉल टू गो. कमी गतीने इथे देखील आपण बघतोय आवाक्याच्या बाहेर आहे, रडारच्या बाहेर आहे. आकाश सोनावणे यांनी मात्र एक मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेत पटकावलं. याआधी देखील एक विकेट मिळालेली आहे इकडे गणेश कोळी यांना. आतापर्यंत रन रेट आटोक्यात ठेवलाय सासरवाडी संघाने. फुलल्यांचा बॉल याला मात्र समोरचा पाय क्लिअर करत मैदानाच्या बाहेर पाठवलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. फलंदाज इकडे मात्र ठोकतात आहे षटकार. सिक्सर. डीजे.
थँक यू डीजे. गोलंदाज करत राहिला विचार आणि तिकडे आकाशने घेतलाय षटकार आणि खुरपोस समाचार. आकाश सोनवणे, मी आधीच बोललो या खेळाडूने एक मॅन ऑफ द मॅच या आधी पटकावलेला आहे, फॉर्म मध्ये आहे, चर्चा आहे त्यांच्या नावाची. आणि बघा चर्चा ही कोणाचीही होत नाही. जो खेळाडू फॉर्म मध्ये, ज्या खेळाडूच्या बॅटिंगमध्ये, बॉलिंगमध्ये, फिल्डिंगमध्ये दर्जा आहे, अशाच खेळाडूंच्या नावाची चर्चा होते. आणि टॉप ऑर्डरमध्ये देखील बघा तुम्ही, कोणत्याही संघात कोणत्याही खेळाडूला उतरवलं जात नाही. जो खेळाडू इन्फॉर्म आहे, जो खेळाडू सातत्याने स्वतःला सिद्ध करत आलाय, अशाच खेळाडूंना मात्र टॉप ऑर्डरमध्ये संधी दिली जाते. आणि आज ती संधी मात्र आकाश सोनवणे यांच्याकडे चालून आली आहे आपल्या चांगल्या परफॉर्मन्सच्या बळावरती. 3 षटकांच्या अखेरीस 31 आहे स्कोर, 1 गडी बाद. गोलंदाजी मार्कवर आता रोहन सपकाळे. यावेळेस काय शुभमने आडव्या बॅटने पहिल्याच बॉलवर चेंडूची केली आहे हवाई यात्रा. जातोय चेंडू सीमारेषा पार. चेंडूने घेतली आहे उंच भरारी, फटका खेळलाय लय भारी, षटकार. थँक यू डीजे. जबरदस्त फटका होता, जागा बनून मारला. आणि चांगली बॅटिंग करत असताना सुरुवातीला जर बघितलं तर इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न, बट आता चांगल्या बॅटने आडव्या बॅटने स्ट्रोक खेळताय. याही वेळेस मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे घर मत बसा लेना, मैं शुभम रायसिंग हूं, लौट कर वापिस जरूर आऊंगा. जबरदस्त बॅटिंग 2-2 बाय शुभम, षटकार डीजे. थँक यू डीजे. शुभम रायसिंग, काही चेंडूंची वाट बघावी लागते आणि काही चेंडूंची वाट लावावी लागते. 2 बॉलमध्ये 2 षटकार आले शुभमच्या बॅटमधनं. सुरुवातीला आपण बघितलं इम्प्रोवाइज करण्याचा शुभमचा प्रयत्न होता, सातत्याने रिव्हर्सचे फटके त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत होते. पण यावेळेस जर बघितलं तर चांगले प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेळतात आहे, समोर मात्र इकडे हिट करण्याचा प्रयत्न करताय. या गोष्टीवर जोर द्यावा लागेल शुभम रायसिंग यांना देखील. आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे. यावेळेस मात्र काय नो बॉलचा इशारा, पंचांचा एक हात इकडे मात्र बाहेर निघालाय. रन संख्या मात्र इकडे वाढताना आपल्याला पाहायला मिळते. धावा मात्र इकडे मोठ्या धावे संख्येने वाढतात आहे. चौकार. रन संख्या मात्र इकडे वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त बॅटिंग, रन संख्या 48 रन. रोहनच्या विरोधात मोर्चा खोललाय शुभम रायसिंग यांनी. समोरच्या दिशेने यावेळेस मात्र जमिनीला समांतर डीप मिड विकेटला खेळाडू आहेत. KCL सातत्याने जर बघितलं तर चांगले चांगले खेळाडू या स्पर्धेत बघा. नक्कीच शुभम रायसिंग हे नाव मात्र सातत्याने जे मात्र चर्चेत राहतं. मग चोपडा तालुक्याचं क्रिकेट असू द्या, KCLचं क्रिकेट असू द्या, किंवा हलक्या बॉलचं क्रिकेट असू द्या, जळगाव जिल्ह्याचं. आज मात्र आपल्या बॅटिंगचा क्लास हा खेळाडू JS ग्राउंड शिवतीर्थ मैदानावरती दाखवतोय. आतापर्यंत 14 बॉलमध्ये 28 खेळी केली आहे शुभमने. 49 वर 1 स्कोर. स्विंग अँड मॅच, सरळ मात्र चेंडू बॉल टू कीपर, डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जातोय. डावाचं 4थं षटक मात्र इकडे प्रगतीपथावर आहे. 2 बॉल यायचे बाकी आहेत त्या षटकातील. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार आले होते, त्याच्यानंतर मात्र थोडंसं अवांतरचा नो बॉलचा चौकार, त्याच्यानंतर एक सिंगल, आता डॉट. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न याही वेळेस बॉडी लाईनच्या दिशेने. आता मात्र थोडासा लाईन अँड लेंथमध्ये सुधार केला आहे. इकडे मात्र थोडासा टफ टाइम देत असताना आकाश सोनावणे यांना गोलंदाज रोहन सपकाळे थोडेसे वेगळेच घाईत दिसत आहे, ज्याने ते आपण बघतो फॉलो थ्रूमध्ये देखील धावत गेले. ते थोडीशी मात्र वेगळी हडबडी गडबडी, बट अशा वेळी आपला वेळ घेणं फार गरजेचं असतं. अजून एक बॉल डॉट, वा भाई वा. नक्कीच सुरुवात झाली 2 षटकारांनी आणि त्याच्यानंतर मात्र शेवटचे तिन्ही चेंडू बॉलर टू कीपर, बॉलर टू कीपर, बॉलर टू कीपर. तुम्ही सुरू कसा करता याला काही खास महत्त्व नाहीये, तुम्ही संपवता कसं यावर मात्र सर्वांच्या नजर आहेत. 4 षटकांचा खेळ पूर्ण. 4 ओव्हर 49 1 गडी बाद. 4 ओव्हर 49 1 गडी बाद. डीजे
धन्यवाद डीजे. 4 षटकांच्या अखेरीस 49-1 ही मात्र स्थिती आहे. गोलंदाजी मार्कवर आता पुढच्या षटकात आपण बघू शकतो पवन कोळी यांना मात्र पाचारण केलं गेलं. विकेट किपर क्लोज घेतलाय. डावाचं 5वं षटक. यावेळेस मात्र काय घुटना टेक और ये सिक्सर देख. गुडगा पण माझा, शॉट पण माझा, बॅट पण माझी आणि 6 धावा पण माझ्या. दॅट्स शुभम राय सिंग फॉर यू. षटकार. थँक यू डीजे. कोण्या गावाचं आलं पाखरू, सोपड्यावरनं आलाय हा खेळाडू. यावेळेस काय हलक्या हातांनी मात्र इकडे दिशा देण्याचा प्रयत्न. जबरदस्त बॅटिंग. मी आधीच बोललो शुभम रायसिंग यांचा फॉर्म या स्पर्धेत आपल्याला सुरुवातीपासून पाहायला मिळतोय. इथे देखील जर बघितलं तर जबरदस्त बॅटिंग या मॅचमध्ये केली आहे. सुरुवातीला नक्कीच थोडासा वेळ घेतला, बट आता जर बघितलं तर गाडी त्यांची पटरीला लागलेली आहे. 56-1 स्कोर. 4 बॉल अजूनही या षटकातील यायचे बाकी आहेत. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने मार्गक्रमण करते त्रिवेणी संघम. विकेट घ्यावे लागतील हॉटेल सासरवाडीला. आकाश यांची मात्र काही खास टायमिंग होत नाही. मागच्या षटकातही आपण बघितलं सातत्याने मात्र ते जो ऑन साईडचा झोन आहे डीप मिड विकेट पास लॉक आऊ कॉर्नर लॉंग ऑफ तिकडे मात्र हिट करण्याचा प्रयत्न करत आहे. बट बॅट काही चेंडू काही बॅटवरती येत नाही तेवढं चांगल्यारित्या. 56-1 स्कोर. पुढचा बॉल. याही वेळेस स्विंग अँड मिस. एक डॉट बॉल. सध्याच्या घडीला मात्र नक्कीच हलकीशी चर्चा मैदानाच्या बाहेर वाढवतोय. कारण की मागच्या षटकातही आपण बघितलं 3 चेंडू मात्र बॉलर टू कीपर राहिले होते. याही षटकात आतापर्यंत 2 चेंडू सर्व बॉलर टू कीपर गेलेत. 7 धावा आतापर्यंत आलेल्या आहे 4 बॉलच्या खेळात. पवन कोळी शेवटचे 2 चेंडू मात्र फार निर्णायक आहे. हलकंसं कानमंत्र शुभम यांनी दिलंय तिकडे. गोलंदाजाचा चांगला कमबॅक. याही वेळेस चेंडूच्या टप्प्याचा चेंडूच्या गतीचा काही अंदाज आलाच नाही. लागोपाठचे इकडे मात्र 3 चेंडू निर्धाव. डॉट बॉल दर डॉट बॉल, डॉट बॉल दर डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पवन कोळी. शेवटचा बॉल, लास्ट बॉल. अजून एक डॉट येईल का येईल मोठा फटका. शेवटच्या बॉलला मात्र कनेक्ट केलाय. क्षेत्ररक्षक मात्र तिकडे आहेत. 1 पेक्षा जास्त मिळणार नाही. एका धावेच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होत आहे. चांगलं षटक. पहिल्या बॉलवर षटकार येऊनही फक्त 8च धावा खर्च केलेल्या आहेत. चांगलं षटक पवन कोळी यांचं इकडे पूर्ण होत आहे. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 5 ओव्हर 57 रन, 1 गडी बाद. सत्तावन्नवर 1 स्कोर. 5 षटकांच्या अखेरीस गोलंदाजी मार्कवर आपण बघू शकतो. आता हा पुढच्या षटकात गणेश यांना मात्र पाचारण केलं गेलंय. फुलाल्यांचा बॉल अलॉंग दी कार्पेट. आज मात्र आकाश बॅट आणि बॉल या तिघांचं काही कॉम्बिनेशन जमलेलंच नाहीये. आतापर्यंत देखील आपण बघतोय की हलक्या सिंगल डबलच्या धावेने मात्र इकडे त्यांनी रोटेट केलंय. 58 1 स्कोर. शुभम रायसिंग 16 बॉलमध्ये 35 नॉट आउट. 6व्या षटकाचा खेळ सुरू आहे. 58 1 स्कोर. फुलाल्यांचा बॉल. याही वेळेस चांगला चेंडू. लागोपाठचा इकडे मात्र अजून एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये त्यांनी आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी गणेश कोळी या षटकात आतापर्यंत तरी करतात आहे. शुभमला मात्र इकडे जिम्मेदारी घ्यावी लागेल. 58 1 58 शुभम रायसिंग. अल्टी पलटी चेंडू मात्र डीप पॉइंटच्या वर्ण. सरळ कल्टी. कसके पकड जमके पकड. लगा ये लगा. सिक्सर. षटकार. थैंक यू डीजे. शुभम रायसिंग.
तबाही और बर्बादी के तूफान का दूसरा नाम शुभम राय सिंग. 18 बॉलमध्ये 41ची तुफानी खेळी. अजूनही जर बघितलं तर 27 बॉलचा खेळ यायचा बाकी आहे. चांगली बॅटिंग केली आहे शुभमने आतापर्यंत तरी. हलक्या दुसऱ्यांनी आकाश नक्कीच थोडंसं स्ट्रगल करताय, बट शुभमने धावांची कमी इकडे पडू दिलेली नाही आहे. बट प्रयत्न करावे लागणार आहेत गोलंदाजांना विकेट घेण्याचे. हॉटेल सासरवाडी संघासाठी हा फार महत्त्वाचा मॅच आहे. इकडे जर काही उलटफेर झाला तर नक्कीच अडचणीत सापडेल मग हॉटेल सासरवाडी. KCLचा थरार. आज सकाळी आपण बघितलं की रनआउटचं महत्त्व काय असतं ते एका संघाला आज मात्र पुरेपूर मोजावं लागलं. खूप पहलवान हा संघ होता आणि ऋषी त्या मॅचमध्ये ज्यारीत्या धावबाद झाले आणि त्याच्यानंतर जे झालं जगे आवाज आलाच तिकडं. बरोबर आहे. तर या गोष्टींना देखील खासं महत्त्व असतं. म्हणजे काही शिकायला भेटलं ना भेटलं, ऋषी म्हणतील या स्पर्धेमध्ये रनिंग बिटवीन द विकेट मात्र फार शिकायला भेटली. 64वर 1 स्कोर. मयूर सपकाळे यांनी देखील मात्र एक फार सुंदर फटका खेळला होता. त्याही फटक्याची मात्र फार चर्चा आहे. म्हणजे तो समजलाच नाही ज्यारीत्या त्यांनी असा फक्त ढकलला तो बॉल. तर या 2 विकेटची आज फार चर्चा राहील. मला असं वाटतं 10 वाजेपर्यंत साऊंड आहे. कमीत कमी 7 ते 8 वेळेस तरी या गोष्टीवर चर्चा होईल, कारण की हा चर्चेचा विषय आहे. 64 बट सपाट एंड ऑफ द डे इट्स अ गेम. आपण नक्कीच धावस्वरूपी मात्र 64वर 1. रिवर्सचा फटका याही वेळेस काय बॅटिंग शुभम राय सिंग. आपला फटका 440चा झटका. सिक्सर. थँक यू DJ. नो बॉल इकडे मात्र कळवला गेलाय. नो बॉल हा मात्र पंचांच्या माध्यमातून निर्णय आलाय गोलंदाजाच्या ॲक्शनच्या रिगार्डमध्ये. तर 9+6 अशा 7 धावा जोडतील आणि गोलंदाज मात्र बदलावा लागेल. शुभम राय सिंग यांच्यासाठी आता अर्धशतक पूर्ण करण्याची इकडे संधी राहणार आहे. जबरदस्त बॅटिंग केली आहे शुभम राय सिंग यांनी. याआधी देखील 99 धावांची नॉक त्यांच्या माध्यमातून आपण बघितलेली आहे आणि या मॅचमध्ये देखील अर्धशतकाच्या उंबरठ्यावर सध्याच्या घडीला शुभम आहेत. बडे मॅच का बडा खिलाडी. काळानं रूप आपण बघतोय. टेनिस बॉल क्रिकेटचं स्वरूप मात्र बदलत आहे. खेळाडू आपला गाव गाजवत असताना, समाज गाजवत असताना, इतर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये देखील आपण बघतो ॲज अ आयकॉन म्हणून देखील नेहमीच नाव गाजवतात आणि त्यातीलच एक नाव आहे. कोळी समाजातनं जर बघितलं तर या खेळाडूच्या क्रिकेटची सुरुवात झाली. तालुक्यात देखील मात्र चांगलीच प्रसिद्धी या खेळाडूने आपल्या खेळाच्या जोरावर मिळवली आहे. यावेळेस मात्र काय ऑफस्टिकच्या तिन्ही यष्टा दाखवल्या आहेत. नो बॉल इकडे मात्र पंचाच्या माध्यमातून कळवला जातोय. कशाच्या रिगार्डमध्ये सुशांत सर? गोलंदाजाच्या ॲक्शनच्या रिगार्डमध्ये हा चेंडू नो देण्यात आलाय. तर अजून गोलंदाज इकडे मात्र बदलावा लागेल. या गोष्टीकडे मात्र लक्ष असू द्या. नवीन गोलंदाज लवकरात लवकर गोलंदाजी मार्कवर लावायचा आहे. चला नक्कीच कोणत्या गोलंदाजाला आता मात्र गोलंदाजी मार्कवर लावलं जाते हे देखील बघण्यालायक राहणार आहे. KCL नक्कीच एक चांगली संकल्पना. जसं की आपण सातत्याने अनेक मान्यवर मात्र ज्या गोष्टीची चर्चा करतायत की यावर्षी ऑक्शन बेस्ड टुर्नामेंट, बट आयोजन समितीचा एक निर्णय फार जो सगळ्यांना आवडला की एकही खेळाडू त्यांनी मात्र या स्पर्धेमध्ये अनसोल्ड जाऊ दिला नाही. तर त्याही कार्याचं त्याही गोष्टीचं मात्र फार स्वागत केलं गेलं आहे. शुभम राय सिंग 20 बॉल 47वर नॉट आऊट. अजून एक अर्धशतक पाहायला मिळेल का? आणि यावेळेसही जर बघितलं तर भिरकावला आहे चेंडू मात्र आपण बघतोय. ओ हो इकडे काय फ्री हिटचा बॉल होता. आला की तिकडे जर बघितलं तर धावस्वरूपी धाव मात्र पळून काढली. आत्मविश्वास मात्र नक्कीच वाढला असेल तिकडे आपण बघू शकतो गोलंदाजाचा की शुभम राय सिंग सारख्या खेळाडूला फ्री हिटवर त्यांनी हाला की कॅच केलं, बट फ्री हिटचा बॉल होता त्यामुळे बचावलेत. एक स्कोरर 48 झाले शुभमचे. 48वर नॉट आउट आहे शुभम. यावेळेस मात्र पायाचा वेध घेतलाय. रनसंख्या मात्र इकडे चोरली जाईल. 2 सिंगल इकडे मात्र आलेत. लेग बाईचा इशारा इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून केला जातोय. 1 बॉल यायचा बाकी या षटकातील.
शेवटचा बॉल राहणार आहे आता या षटकातला हा. 74 वर 1 आहे स्कोर. 74 for 1. जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. 21 बॉलमध्ये 48 वर नॉट आउट. 2 धावा. इकडे मात्र अर्धशतकासाठी. दुसरीकडे सागर जे मात्र प्रयत्न करताय विकेट काढण्याचा. यावेळेस मात्र जमिनीला समांतर अलॉंग दी कार्पेट पॉइंटला खेळाडू आहेत. 1 धाव पळून काढली आहे. षटक मात्र पूर्ण होत आहे. तब्बल 6 षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे. 6 ओव्हर 75 रन. 6 ओव्हर 75 रन 1 गडी बाद. टीम त्रिवेणी संगम 6 ओव्हर 75 1 गडी बाद. शुभम रायसिंग 22 बॉल 49 आणि दुसरीकडे आकाश 8 धावेवर नॉट आउट आहे 10 बॉलमध्ये. 75 6 षटकांच्या अखेरीस. 75 for 1. सहा ओव्हर 75. चला गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज पवन यांना पाचारण करण्यात आलंय. ओहो याही वेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये म्हटलं कुठलाच कासा संपर्क नाहीये. ऑफस्टिकच्या लाईन अँड लेंथनं मात्र पकडून इकडे चेंडू सरळ कीपरच्या हातात जाताना आपल्याला पाहायला मिळालाय. 75 वर 1 स्कोर. 75 for 1. 7व्या षटकाचा खेळ सुरू आहे. प्रोजेक्टेड स्कोर सध्याच्या घडला 122. या आणि याच फटक्यासोबत याच 1 धावेसोबत शुभम रायसिंग आपला अर्धशतक साजरं मात्र करतील. दुसरीचा कॉल नसणार आहे. जोरदार टाळ्या मात्र शुभम यांच्यासाठी झाल्या पाहिजे. 24 बॉलमध्ये 50 ची धुवाधार खेळी. मैं चलते चलते थक गया हूं अब और चल नहीं सकता. मैं चलते चलते थक गया हूं अब और चल नहीं सकता. क्या करूं यार सूरज हूं सूर्यास्त के पहले ढल नहीं सकता. काय बॅटिंग केली आजही शुभम रायसिंग यांनी. 24 बॉलमध्ये 50 धावांची अफलातून खेळी. 76 वर 1 स्कोर. हो आता मात्र फटका हवेत. आज काही खास गट्टी बनलेली नाहीये आकाश यांच्या बॅटची आणि चेंडूची. धावस्वरूपी इकडे मात्र 1 धावेच्या मदतीने रनसंख्या वाढेल. गोलंदाजांना विकेटचा शोध आहे. त्यांना माहिती आहे शुभम रायसिंग यांना इकडे बाद करणं गरजेचं आहे. अन्यथा मोठा स्कोरकार्डवर पाहायला मिळू शकतो. तर पवन कोळी यांना मात्र विकेटसाठी जावं लागेल. 50 वर नॉट आउट आहे शुभम. समोरच्या दिशेने प्रॉपर बॅडमिंटन हिट. खन्ना फेमिक्सचा बॉल चाललाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि तोपर्यंत जर बघितला तर धावस्वरूपी इकडे मात्र आपण बघू शकतो 1 धावही मैदानाच्या आतमध्ये पळून काढलेली आहे. आतापर्यंत जर बघितला तर 4 बॉलच्या खेळमध्ये 3 धावा त्या मात्र आलेल्या आहेत. या षटकात चांगलं षटक आहे. पवन कोळीचं कौतुक करावं लागेल. मोठा फटका खेळू दिलेला नाहीये. दोन्ही बॅटर जर बघितलं तर 10 पेक्षा जास्त बॉल खेळलेले आहेत. चांगली गोलंदाजी. याही वेळेस आता मात्र इम्प्रोव्हायझेशन डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. फिल्डर मात्र तिकडे पोहोचतात असमर्थ. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडतात आहे कमी आणि बॅटरला मिळतीये 4 ची हमी. चौकार. धन्यवाद डीजे. पवन च्या विरोधात इकडे मात्र चौकार खेळला गेला. पवन आणि आकाश तसं जर बघितलं तर दोघांचाही समान अर्थ आहे. ओ हो यावेळेस काय दांडी गुल यष्ट्या उद्ध्वस्त. अटॅक आणि खेळ खटॅक. फलंदाज बाद. 7 षटकांच्या अखेरीस 82 रन. 7 ओव्हर 82 रन 2 गडी बाद. यस 82 for 2. दर्शन रायसिंग यांच्या माध्यमातून देखील शुभम रायसिंग यांच्या या इनिंगला शुभेच्छा आलेल्या आहेत. दर्शन रायसिंग यांच्या माध्यमातून देखील शुभमनी जे अर्धशतक ठोकलंय त्यासाठी मात्र त्यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. मॅचच्या दिशेने वळतोय गोलंदाजी मार्कवर KCLचा मलिंगा.
ओ याही वेळेस काय बॉल टाकलाय, लाजवाब. गतीमध्ये परिवर्तन, टप्पा पडल्यानंतर हलकासा आतमध्ये वळला देखील. रिप्लेमध्ये आपण बघू शकतो फिंगर्स रोल केले होते, टप्पा पडल्यानंतर आत आला बॉल आणि आईन वाईड लाईनच्या वेळेस मात्र आतमध्ये टर्न मारला. चांगली गोलंदाजी, नक्कीच गतीमध्ये देखील व्हेरिएशन दाखवत असताना गौरव कोळी सध्याच्या घडीला रनसंख्या 82. यावेळेस काय आपल्या टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम करतोच. शुभमच्या बॅटमधनं षटकार. डीजे थँक्यू डीजे. मयूर सपकाळे देखील मात्र आलेले संध्याकाळच्या सत्र तिकडे. सकाळच्या सामन्यात ते ज्यारीत्या बाद झाले त्याच्यानंतर दिसलेच नाही ते कुठे. 88 वर 2 स्कोर. हो यावेळेस मात्र फटका हवेत, उंची मिळाली आहे. ओ आणि 2 क्षेत्ररक्षक तिकडे हालाकी खाली येत होते. बट धावस्वरूपी जर बघितलं तर 2 धावा देखील मात्र इकडे मिळताना आपल्याला पाहायला मिळतील. रनसंख्या 2 धावांच्या मदतीने पुढे जाईल. 90. ते सकाळी असे कॅचिंग प्रॅक्टिस देत होते तेव्हा आउट झाले. वर 2 स्कोर. शुभम रायसिंग 28 बॉलमध्ये 59 न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत जे नॉन स्ट्रायकर एंडला आहेत. याही वेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. शुभम जास्त इम्प्रोवाइज करतो, एवढं रिव्हर्स गिव्हर्स त्याच्यात नाही गेलं पाहिजे. 91 वर 2 जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे सध्याच्या घडीला. शेवटचे 2 बॉल मात्र या षटकातील यायचे बाकी आहेत. गौरव कोळीच्या षटकात आतापर्यंत 9 आलेल्या 4 बॉलमध्ये. स्ट्रायकर एंडला न्यू बॅटर प्रशांत सोनावणे. यावेळेस क्रिजच्या कोहलीचा वापर केला. डाऊन दी ग्राउंड मात्र फटका खेळलाय. 1 धाव इकडे मात्र येताना आपल्याला पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने रनसंख्या मात्र पुढे जातीये. धावस्वरूपी एका धावेच्या मदतीने आपण बघू शकतो 92 धावा स्कोर कार्डवर. शेवटचा 1 बॉल या षटकातील यायचा बाकी आहे. लास्ट बॉल टू गो. 92 फॉर 2. शुभम रायसिंग 60 वरती नॉट आउट. डावाचा 8वं षटक. याही वेळेस बॅट अवकाळी फक्त ड्रॅग झाली आणि तत्पूर्वी जर बघितलं तर एक चांगलं षटक. हालाकी षटकार आला बट गौरवने काही चेंडू अतिशय चांगल्यारीत्या देखील टाकले. 8 षटकांचा खेळ पूर्ण आहे. 8 ओव्हर 92. 8 ओव्हर 92, 2 गडी बाद. चला 93 वर 2 स्कोर. डावाचं मात्र हे 9वं षटक सागर कोळी यांच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. 93 वर 2. यावेळेसही शॉर्ट चेंडूचा चांगल्यारीत्या वापर केला आहे. चेंडूच्या गतीचा अंदाज आला नाही. अजून एक डॉट बॉल मात्र मैदानाच्या आत. यस 3 बॉलमध्ये आतापर्यंत केवळ आणि केवळ 1 धाव जी मात्र येताना आपल्याला षटकात पाहायला मिळाली आहे. यावेळेसही जर बघितलं तर घुम घुम घुमाके सर्व मात्र डिपॉझिट केले स्टँड मध्ये. षटकार.
थँक्यू डीजे. आपल्याच अंदाजात इकडे मात्र फटका खेळून दिलाय. 99 धावा स्कोर कार्डवर. शेवटचे 2 बॉल मात्र यायचे बाकी आहेत या षटकातील. यावेळेस मात्र काय डेड बॉलचा इशारा. शुभम रायसिंग 32 बॉल 66 वर नॉट आउट. 8 बॉल बाकी आहेत आता या डावातील शेवटचे. स्विंग अँड मिस. इथे देखील आपण बघू शकतो डॉट बॉल मात्र येतोय. सातत्याने रिव्हर्स खेळण्याचे प्रयत्न. 5 बॉलमध्ये 7च आल्यात या षटकात. सागरचं मात्र प्रभावशाली षटक आहे. हालाकी एक षटकार येऊन 5 बॉलमध्ये फक्त 7 धावा. कधीही मला असं वाटतं की सासरवाडी म्हणेल ओके डेथ ओव्हर्सचा षटक खेळ सुरू आहे. शेवटचा बॉल. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगला इकडे मात्र फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला अडवतील. 1 धाव मिळेल. 100 धावा या एका धावेच्या मदतीने पूर्ण होत आहे त्रिवेणी संगमच्या. 100 ऑन दी बोर्ड. 9 षटकांचा खेळ पूर्ण. 9 ओव्हर 100 2 गडी बाद. आणि शेवटचे जर बघितलं तर 6 बॉल यायचे बाकी. थँक्यू डीजे. थँक्यू थँक्यू थँक्यू. हे बघा जर गोलंदाज नसेल तर ज्या म्हणजे ठीक आहे. 3 तिसरं षटक गोलंदाज टाकू शकतो. हे मात्र आमचे गुणलेखक मयूर आम्हाला इकडे कळवतात आहे. चला चौथा गोलंदाज. 4 गोलंदाज इकडे मात्र तुम्ही वापरू शकतात. एखादा म्हणजे गोलंदाज 3 षटके टाकू शकतो. तर ही आयोजन समितीकडनं इथून पुढच्या सामन्यांसाठीची मात्र सूचना आहे. 9 षटकांच्या अखेरीस 100 फॉर 2 ही मात्र सध्याच्या घडीची स्थिती आहे. चला शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गौरव कोळी. गौरव मलिंगा पहिल्याच बॉलवर. इकडे मात्र बिग हिटचा प्रयत्न आणि चेंडू सरळ शिवतीर्थ मैदानाच्या बाहेर. षटकार. धन्यवाद डीजे. षटकाराच्या मदतीने धावत संख्या मात्र वाढतीये. 102 वर 106 वर 2 ही मात्र स्थिती आहे. शुभम रायसिंग 35 बॉलमध्ये 73 वर जातात आहे. गौरवच्या या जर बघितलं तर या षटकाची सुरुवात इकडे मात्र मोठ्या फटक्याने केली आहे. किती धावा बनतील, काय टार्गेट सेट होईल हे मात्र इकडे आता आपल्याला पाहायचं आहे. महत्वाचं षटक. 106 वर 2. याही वेळेस लागोपाठचा दुसरा 2 इंटू मैदानाच्या बाहेर. जबरदस्त बॅटिंग. षटकार. थँक्यू डीजे. शुभम रायसिंग शुभम रायसिंग शुभम रायसिंग जबरदस्त तुफानी अंदाजात मात्र सध्याच्या घडीला बॅटिंग करतात आहे. शेवटचे काही षटक 4 बॉल यायचे बाकी आहे. 199 ची धाव त्यांच्या 199 धावांची नॉक त्यांच्या माध्यमातून आलेली आहे. आज काय होणार. 112 वर 2 स्कोर. यावेळेस मात्र काय कनेक्शन कनेक्शन कनेक्शन. गॅप मध्ये आहे बॉल. गॅप आहे मोठा. नाही होणार धावांचा कुठलाच तोटा. चौकार. टीमची रन संख्या 116. डीजे. एकशे 16 वर 2 स्कोर. आतापर्यंत 16 आल्यात 3 बॉलमध्ये.
शतक पाहायला मिळेल का हे मात्र पाहायचंय. 3 षटकार पाहिजे त्यासाठी. यावेळेस काय डाऊन दी ग्राउंड समोरच्या दिशेने. ओ हो, आता मात्र आतुरता लागली प्रत्येकाला की काही इकडे चमत्कार होईल का म्हणून. अजून एक षटकार लागतोय. सिक्सर. थँक यू डीजे. सॉलिड फॉर्म मध्ये सध्याच्या घडला शुभम. 2 बॉल बाकी आहेत शुभमला शतकसाठी. 12 पाहिजेत. 2 बॉलमध्ये 11 पाहिजेत शतकसाठी. शुभम 89 वर आहे. काय होईल काय होईल या मॅच मध्ये, बनेल का शतक. यस यस, गोलंदाजही आपला वेळ घेत आहे, फलंदाजही आपला वेळ घेत आहे. दबावाची सिच्युएशन. मागच्या मॅच मध्ये 99 वर बाद झाले होते शुभम. या मॅच मध्ये काय होणार. 38 बॉल मध्ये 89 ची खेळी आहे. शतकाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. फुलालाचा बॉल उडवलाय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे शुभमसाठी. 95 धाव्यांची खेळी केलेली आहे. आणि आता मात्र 5 ची गरज शतक पूर्ण करण्यासाठी. जबरदस्त बॅटिंग शुभमच्या माध्यमातून. 1 बॉल 5 रन. शतक होईल का, शतक होईल का हे पाहायचंय आपल्याला आता. यावेळेस इकडे काय व्हाईट बॉलचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा. आणि रेफरल आय गेस इकडे मात्र व्हाईटच्या रिकॉर्डमध्ये घेतला गेलाय. बघण्यालायक राहील. काळजाचे सोके सध्याच्या घडीला वाढतात आहे. कारण की शुभमने आतापर्यंत या षटकामध्ये 4 षटकार ऑलरेडी खेळले, 1 चौकार खेळला आहे. शतकसाठी 5 धावा पाहिजेत. या बॉलवर खूप काही निर्भर करत आहे. शहानिशा इकडे मात्र केली जाईल. शहानिशा इकडे केली जाते अँगल दर अँगल, फ्रेम बाय फ्रेम. शेवटचा बॉल, त्याचा निर्णय मात्र पेंडिंग आहे. आणि व्हाईट बॉल हा निर्णय मात्र इकडे पंचांच्या माध्यमातून आलेला आहे. अवांतरची धाव इकडे मात्र जुळताना पाहायला मिळेल. 1 बॉल 5 रन, 1 बॉल 5 रन शतकसाठी. एक वेळेस 99 वर नॉट आउट परत गेलेले, एक वेळेस 99 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. आता मात्र इकडे काय होणार. 5 धावा शेवटचा बॉल आहे या डावाचा हा. शुभम रायसिंग यांच्या नावावर शतक जाईल का. चला शेवटचा बॉल आहे. 5 धावा पाहिजेत शतकसाठी. प्रत्येकाला आतुरता लागलेली आहे. टिकटिकी लावून बसला प्रत्येक जण. हो, आणि याही वेळेस एक हिट इकडे मात्र दूर राहिले शुभम रायसिंग. हालाकी दुसऱ्या धावेचा कॉल आणि इकडे मात्र नक्कीच. बट सर्वांना विनंती आहे, बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 96 धावेंची नॉक इकडे मात्र खेळली आहे शुभमने याही मॅच मध्ये. जबरदस्त नॉक इकडे मात्र पाहायला मिळाली आहे. रिप्ले मध्ये नक्कीच आपण बघू शकता एक्झॅक्टली तिकडे घडलं काय. आणि 1 धाव पूर्ण केली. फुलरलेनचा बॉल, त्याचा मात्र काही अंदाज आला नाही. आणि अजून एक तुफानी नॉक शुभम. मागच्या मॅच मध्ये 1 धावेने, या मॅच मध्ये 4 धावेने शतकला शॉट राहिलेत. बट जबरदस्त नॉक खेळाय शुभम रायसिंग यांनी. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तर चला मॅच मात्र आता लवकरात लवकर ऑन करायची. 130 बनवल्या गेल्यात. 130 31 विजयासाठी बनवायच्या आहेत. 131 विजयासाठी.
हार्दिक स्वागत आणि त्यांच्या हस्ते मात्र नाणेफेकीचा कौल मात्र या मॅचचा केला जातोय. दोन्ही कर्णधारांच्या उपस्थितीत इकडे मात्र नाणेफेकीचा कौल आणि मैदानाच्या आतमध्ये विकेट देखील त्यांनी आपल्याला पाहायला मिळाली आहे. टॉस का बॉसचे प्रायोजक या स्पर्धेमध्ये बापूभाऊ सोनवणे आणि रितेश सर यांच्या हस्ते मात्र इकडे नाणेफेकीचा कौल होतोय. JPL जैन प्रीमियर लीगचे आयोजक आहेत. चला रन संख्या मात्र 1 for 1, 130 धावांचा अजूनही इथून पुढे मात्र पाठलाग राहील. 58 बॉलमध्ये 131 बनवायचे आहेत. विनिंग टार्गेट न्यू बॅटर पवन कोळी. यावेळेस काय इनसाइड आउट ओव्हर दी कव्हर, झीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात चेंडू मात्र मैदानाला गुंगारा देत निघून गेलाय. स्पार्टन तिकडे चेंडूला अडवण्यामध्ये असमर्थ ठरले. चेंडू जातोय सीमारेषा पार. हा येतोय KCL ब्रँडेड चौकार. 4 धावा इकडे मात्र जुळताना आपल्याला पाहायला मिळतात. रन संख्या 4 धावांच्या मदतीने वाढतीये. 5 धावा या चौकाराच्या मदतीने अशा प्रकारच्या फटक्यांची गरज आहे. यावेळेसचा बॉल उडवलाय तिकडे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आणि चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार. बॅक टू बॅक वेलकम बाउंड्रीज. 4-4-4 चौकार. रन संख्या मात्र इकडे चौकाराच्या मदतीने रन संख्या इकडे वाढती. अभय दादा देखील मात्र इकडे मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेत आणि त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. 9 धावा स्कोर कार्डवर 1 गडी बाद. यावेळेस मात्र आउटसाइड दी ऑफचा बॉल. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. 55 बॉलमध्ये 122 हे मात्र सध्याच्या घडीचं समीकरण आहे. शेवटचा बॉल निर्णायक चेंडू राहील या षटकातील. 1 विकेट आली आहे बट 2 चौकार पवन कोळीच्या बॅटमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळालेत. टो एंडला लागतोय. कीपर मात्र तिकडे आहे. चेंडूला जोपर्यंत अडवलं जाईल डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पूर्ण. पहिलं षटक इकडे मात्र कळवलं जात आहे महापंचांच्या द्वारे की पूर्ण झालंय आणि गुणलेखक आमचे मयूर इकडे मात्र कळवतात आहे पहिल्या षटकाच्या अखेरीस 9 धावा इकडे मात्र स्कोर काढू लागल्यात. 1 गडी बाद. अविनाशजी बंगाळ सर एका काळचे देखील जर बघितलं तर चांगले गोलंदाज होते. आणि की तसं जर बघितलं तर आता देखील रोल करताना ते आपल्याला पाहायला मिळत आहे. 1 ओव्हर 9 रन 1 गडी बाद. नक्कीच आमचे गुणलेखक मयूर देखील कळवतात की त्यांच्याच प्रशिक्षणात तेही मोठे झालेत. एक ओव्हर 9 रन 1 गडी बाद. 54 बॉल 122. पुढचा चेंडू आकाश सोनावणे इकडे मात्र काय धावस्वरूपी मात्र धावा मैदानाच्या आतमध्ये पळून काढल्या जातात आहे. फार वेगात मात्र मागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. हा धावस्वरूपी आपण बघू शकतो. एका धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र वाढतीये. सिंगलच्या मदतीने रन संख्या गेली आहे 10च्या स्कोरवरती. 10 for 1. 53 बॉल 121. 53 121 हे मात्र सध्याच्या घडीचं समीकरण आहे. आकाश यांचा पुढचा बॉल. आकाश सोनावणे लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कड इकडे मात्र चेंडू मात्र आपल्याला निर्धाव पाहायला मिळतोय. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. 10 धावा स्कोर कार्डवर आहेत. 1 गडी बाद. 10 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1 सध्याच्या घडीचा स्कोर कार्ड. डावाचं मात्र आपण बघू शकतो सध्याच्या घडीला हे दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. फुलरलँडचा बॉल. याही वेळेस चांगला चेंडू आहे. स्विंग अँड मिस सातत्याने मात्र मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलवर डॉट बॉल जे मात्र हाताळले जातात आहे. निर्धाव चेंडू जे मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. 10च्या स्कोरवरती 1 गडी बाद ही मात्र स्थिती आहे. 51 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी 121 ची गरज. 51 121. पवन कोळी स्ट्रायकर एंडला सज्ज. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात फिल्डर मात्र चेंडूच्या मागे आणि जोपर्यंत चेंडूला अडवलं जाईल तोपर्यंत आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये धावा या मात्र धावून काढल्या जातात आहे. धावस्वरूपी मात्र या 2 धावांच्या मदतीने रन संख्या वाढणार आहे. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 4 बॉलमध्ये फक्त 3 धावा आकाश सोनवणे यांनी मात्र खर्च केला आहे. बॅटिंगमध्ये तेवढा काही जलवा दाखवू शकले नाही सोनवणे साहेब
पण गोलंदाजी छाप सोडण्याचा प्रयत्न आहे त्यांचा. शेवटचे 2 बॉल या षटकातील यायचे बाकी आहे दादा. AK-16 समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड. फिल्डर मात्र येत आहे. कव्हर्सला फिल्डर आहे. चेंडूला अडवलं जाईल. चांगल्यारीत्या इकडे मात्र अडवलंय बॉलला. धावस्वरूपी सिंगलच्या मदतीने रनसंख्या वाढती आहे. 13 वर 1 आहे स्कोर. शेवटचा बॉल या षटकातील. 13 for 1. लास्ट बॉल टू गो. शेवटचा बॉल या षटकातील हा. यावेळेस मात्र काय फटका हवेत. स्पार्टन चेंडूच्या खाली. कॉलिंगचा अभाव. प्रशांत यांनी टिपलाय झेल. फलंदाजाचा संपलाय खेळ. 2 षटकांच्या अखेरीस 13. 2 गडी बाद. 2 ओव्हर 13. 2 गडी बाद. DJ दोन षटकांच्या अखेरीस 13. 2 गडी बाद. थँक्यू DJ. आरुषी हॉस्पिटल टॉस जिंकला. टॉस जिंकून बॅटिंग करायचा निर्णय जो मात्र पुढच्या मॅच मध्ये घेतलाय. आरुषी हॉस्पिटल हॅव वन द टॉस. दे हॅव इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. स्विंग अँड अ मिस. स्वप्नील सूर्यवंशी हे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकात टप्पा पडल्यानंतर खासा वळण घेतोय त्यांचा चेंडू इकडे. यावेळेस जागा बनवत इम्प्रोवाइज केलाय. फटका मात्र हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक. व्हॉट अ कॅच. व्हॉट अ कॅच. फलंदाज मात्र बाद आहे. 14च्या स्कोरवर तिसरा धक्का. कॅच आउट झाले तिकडे बॅटर. नक्कीच धावबाद असो कॅच आउट असो या गोष्टींना मात्र खासं महत्त्व आहे. पण सध्याच्या खेळला कॅच आउट होताना पाहायला मिळालेत. 14 for 3. चला 15 धावांच्या अखेरीस 4 गडी बाद ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. धक्क्यावर धक्के मात्र सध्याच्या खेळला लागतात. सावरलं मात्र इकडे जात नाहीये बॅटिंग टीमकडनं. हॉटेल सासरवाडी
तिसरं षटक इकडे मात्र आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये जे की सुरू आहे. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न. तीन ओव्हर 15 4 गडी बाद. 15 for 4 आफ्टर 3. चला डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र इकडे सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतंय. चौथं षटक मात्र डावाचं प्रगती पथावर आहे. फुलाल्यांचा बॉल यावेळेस काय मिलिंदच्या बॅटमधनं गॅपमध्ये ट्रॅव्हल करतोय बॉल. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात फरार. धावा मिळतील 4. चौकार. रन संख्या चौकाराच्या मदतीने वाढली आहे. 19 धावा या 4 धावांच्या मदतीने स्कोर काढू लागताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. 40 बॉल मॅच जिंकण्यासाठी 112ची गरज आहे. 40 बॉल 112. यावेळेस मात्र काय अपील केली जाते. गोलंदाज पंकज कोळी जे मात्र सध्याच्या घडला गोलंदाजी मार्कवर आहे. आउटसाइड दी ऑफचा बॉल टाकला होता त्याला मात्र तिकडे कट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये कुठलाच काही खासा संपर्क नाही. सरळ मात्र चेंडू बॉलर टू कीपर. 19 वर 4 आहे स्कोर. समीकरण इकडे मात्र बदलतंय. रिक्वायर्ड रन रेट ऑलमोस्ट 18च्या घरात. यावेळेस मात्र हलक्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न. कव्हर पॉईंटला खेळाडू आहेत. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय 1 धाव इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये पळून काढली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 5 धावा. हलक्या हाताने बॅकफूट पंच करत कव्हर पॉईंटच्या क्षेत्रात मात्र चांगला चेंडू रोखला तिकडे. 20 वर 4 आहे. हॉटेल सासरवाडी. पुढचा चेंडू क्रीजच्या खोलीचा वापर केला आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना अवांतरच्या स्वरूपात मात्र धाव इकडे वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. 21 वर 4. 21 for 4. मॅचचा आनंद घेत असताना चोपड्यावरनं तेजकिरण भाऊ राजपूत. नमस्कार दादा. थँक्यू डीजे. विकेट मात्र येताना पाहायला मिळाली आहे. 22च्या स्कोरवर हा 5वा धक्का.
इकडे मात्र लागतोय बॅटच्या टोएनला लागला बॉल. जागावर मात्र फक्त उसळी घेत असताना अर्धा संघ बाद झालाय. ओ यावेळेस काय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वर कोळी जे मात्र बॅटिंगसाठी दाखल झाले आहेत. दरम्यानच्या काळात नक्कीच आपण बघू शकतो शिवतीर्थ चषकचे नाही यस पॉकेट साइज डायनामाइट छोटा तीर वार करे गंभीर नाव आहे ज्ञानेश्वर कोहली जो लगाते हैं गेंद को मैदान के बाहर लाइक अ गोली वो है ज्ञानेश्वर कोहली. छोटा पैकेट बड़ा धमाका. एकशे 5 ची गरज. आज बघूयात काय धमाका करतात आहे केडी. यावेळेस काय समोरच्या दिशेने ढकललाय बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत. हलकासा फंबल तिकडे मात्र झालाय. केडी यांनी मात्र कुठलाच रिस्क घेतलेला नाही. मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेत ज्ञानेश्वर कोहली यांची बॅटिंग बघायसाठी. संघाचे कर्णधार आहेत सासरवाडी संघाचे. 26 वर 5 स्कोर. 33 बॉल 105 ची गरज. जागा बनवत इम्प्रोवाइज केलाय. हवाई फायर आणि तिकडे काय इस चीज की जांच होनी चाहिए. ज्ञानेश्वर कोहली यांचा झेल सोडलाय त्या खेळाडूने. हा कॅच महागात पडू शकतो. हा खेळाडू जर उभा राहिला ना तर हा खेळाडू काहीही करू शकतो. ज्ञानेश्वरजी कोहली जर्सी क्रमांक 43 यांचा झेल ड्रॉप रिप्ले मध्ये आपण बघू शकता. ओ चांगला चेंडू डॉट बॉलच्या मदतीने षटक पुढे जाईल. स्वप्नील सूर्यवंशी यांनी मात्र आज 3 विकेट घेतलेल्या आहेत. 31 बॉल मध्ये 104 पाहिजे. ज्ञानेश्वर कोहली आहे तर मॅच अजूनही जिंकली जाऊ शकते सासरवाडीकडनं. फुलाल्यांचा बॉल यावेळेस मात्र त्याला केलंय कन्वर्ट. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. षटक समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून कळवला जातोय. 6 षटकार. डीजे थँक्यू डीजे. फुलाल्यांचा बॉल होता त्याला मात्र कन्वर्ट केलं गेलं. पाच ओव्हर 33 रन. 5 ओव्हर 33 रन 5 गडी बाद. शेवटचे 30 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 98 ची गरज. 30 बॉल 98. रिवाचा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू मात्र सरळ बॉल टू कीपर आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलच्या मदतीने सुरुवात केली गेलेली आहे. ज्ञानेश्वर कोहली शेवटपर्यंत उभं राहावं लागेल. हा खेळाडू जर उभा राहिला तर मॅच जिंकू शकते टीम सासरवाडी. 33 वर 5. ओ यावेळेस काय इम्प्रोव्हायझेशन. क्षेत्ररक्षकाला तिकडे मात्र शोधून काढलंय. फिल्डर आहे तिकडे. चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय. एक धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली गेली आहे. मिलिंद MS जी मात्र नॉन स्ट्रायकर एंडला स्ट्रायकर एंडला आता आपल्याला पाहायला मिळत आहे. साथीदार आहेत ज्ञानेश्वर कोहली यांचे. 34 वर 5. ओ यावेळेस मात्र भिरकावून लावलाय बॉल. सरळ चेंडू गेलाय शिवतीर्थ मैदानाच्या बाहेर. टाटा बाय बाय सी यू वन्स अगेन. सिक्सर. थँक्यू डीजे. थँक्यू 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 डीजे. रन संख्या आली आहे. याही वेळेसचा लागोपाठचा अजून एक फटका खेळण्याच्या प्रयत्नात मात्र इकडे विकेट आली आहे. मिलिंद यांना मात्र इकडे परतावं लागतंय. धक्का लागतोय 40च्या स्कोरवर. 6वा OUची फलंदाज बाद डीजे.
चला 40 वर 6 आहे स्कोर. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. लास्ट बॉल 40 वर 6. यावेळेस मात्र मागच्या दिशेने फटका खेळलाय. फिल्डर मातील चेंडूपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय. धाव स्वरूपी इकडे मात्र एक धाव मिळतीये. धाव घेतलेली नाहीये, माफ करा. षटक मात्र इकडे पूर्ण होत आहे. 6 ओव्हर 40 रन 6 गडी बाद. शेवटचे 24 बॉल 91 रन. नक्कीच प्रयत्न तिकडे मात्र केला. सिंगल त्यांनी घेतला नव्हता. ज्ञानेश्वर कोळी म्हणतात आपण प्रयत्न करू. 15 षटकार इथून पुढे मारले जाऊ शकतात. हॉटेल सासरवाडी. चला वेळ मात्र थोडासा वाचवायचा. मॅच मात्र थोडीशी लवकर स्पीडअप मध्ये खेळवा. यानंतर देखील आपल्याला अजून 2 मॅचेस खेळवायच्या आहेत. बंगाळ सर थोडीशी विनंती आहे, स्पीडअप करायला लावा खेळाडूंना. 24 बॉलमध्ये 91. ऑनफिल्ड पंचांच्या भूमिकेत MCAचे महापंच. प्रवास फार मोठा आहे ज्यांचा. 40 वर 6. यावेळेस हुक करून दिलाय. चांगला फटका. फिल्डर मात्र तिकडे नाहीये. ज्ञानेश्वर कोळी इकडे मात्र बिगुल वाजवतात आहे की सामना अजून संपलेला नाहीये, कारण की मी मैदानाच्या आतमध्ये नॉट आउट आहे. हुक करून दिला बॉलला. पॉइंटच्या क्षेत्रात 4. विश्वास आहे. फॅन फॉलोइंग फार मोठी आहे ज्ञानेश्वर कोळी यांची. 44 वर 6. यावेळेस समोरच्या दिशेने एक धाव मात्र इकडे मिळवली जाते. दुसऱ्या धावेचा कॉल राहील का? दुसऱ्या धावेचा कॉल राहील का? ज्ञानेश्वर यांनी मात्र नकार दिलाय. साथी खेळाडूवर भरोसा दाखवलाय, विश्वास दाखवलाय. 7 बॉलमध्ये 11 वरती पोहोचते ज्ञानेश्वर कोळी. व्हाईट बॉलचा इशारा. अवंतरची धाव पंचांच्या माध्यमातून कळवली गेली आहे. 46 वर 6. 22 बॉल 85. फुलल्यांचा बॉल. हा देखील चेंडू आपण बघू शकतो. फ्लाइंग स्लिपचे खेळाडू जोपर्यंत अडवतात आहे तोपर्यंत इथे देखील मात्र एक धाव मिळताना आपल्याला पाहायला मिळेल. 22चा इशारा मात्र बंगाल सरांच्या माध्यमातून येतोय. आज सुजितजी पांड्यन जे की या पॅनलचे देखील सर्व फार कौतुक केलं अविनाश सरांचं देखील त्यांनी. आणि दरम्यानच्या काळात काय डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. ज्या रीत्या अविनाश बंगाल सर सध्याच्या घडीला कॉमेंट्री असो, त्यातल्या त्यात पंचगिरी असो, फार सेवा केली आहे जळगाव क्रिकेटची त्यांनी. स्वीप करण्याचा प्रयत्न. ओहो नजाकत, क्या बात आहे. आणि तिकडे मात्र चौकार. काय बॅटिंग करतात आहे. रन संख्या मात्र 50 पार. ज्ञानेश्वर कोळी यांच्या बॅटमधनं आलाय हा चौकार. फुलाल्यांचा बॉल पायावर टाकण्याचा प्रयत्न होता, अतिशय चांगल्यारीत्या मात्र खेळून दिला. 4. हॅलो. यस, इकडे मात्र मोठा मासा जाळ्यात अडकलाय. क्लीन बॉल झालेत आणि 7 षटकांच्या अखेरीस 51 वर 7 आहे. 7 ओव्हर 51 रन 7 गडी बाद. मोठा मासा. या मॅचची सर्वात मोठी विकेट ज्ञानेश्वरजी कोळी यांना मात्र परतावा लागलाय. फलंदाज बाद. चला नक्कीच न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. 7 ओव्हर 51 वर 7. 51 वर 7 आहे स्कोर. यावेळेस मात्र वेगात टाकलाय बॉल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गौरव यांना मात्र इकडे पाचारण करण्यात आले गोलंदाजी मार्कवर. गौरव बॅट्समन आहे, पंकज बॉलर आहेत. पंकज कोळी. याही वेळेस रफ्तार से गिरफ्तार. वेगात मात्र सातत्याने बॉलर टू कीपर हाताळले जातात आहे. चांगली कामगिरी आत्तापर्यंत तरी या मॅच मध्ये. त्रिवेणी संगम 51 फॉर 7. हलक्या हाताने ढकललाय मागच्या दिशेने. एक अवस्था तिकडे खेळाडू आहेत. हालाकी धाव स्वरूपी जर बघितलं तर धाव मात्र इकडे पळून काढली गेली आहे. सिंगलच्या मदतीने रन संख्या मात्र वाढेल. 52 वर 7 आहे स्कोर. 52 फॉर 7. 15 बॉल 79. 15 बॉल 79 टू विन. 15 बॉल 79 समीकरण. ओ याही वेळेस वा भाई वा. टप्पा मात्र फार चांगला मेंटेन ठेवला आहे पंकज कोळी यांनी.
सातत्याने आपण बघतोय की वेगात मात्र चेंडू डिलिव्हर करतात आहे. बॉलर टू कीपर, बॉलर टू कीपर, बॉलर टू कीपर. यावेळेसही मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे. अलॉंग दी कार्पेट, जमिनीला समांतर. एक धाव इकडे मात्र मिळून जाईल. दुसऱ्या धावेचा मात्र कॉल नसेल. सिंगलच्या मदतीने रनसंख्या मात्र वाढतीये. 13 बॉल 78, 13 गेंडे 78 रन. काय होणार काय नाही हे मात्र इकडे पाहायचं आहे. फुलाल्यांचा बॉल मागच्या दिशेने ड्रॅग करण्याचा प्रयत्न. एक धाव इथे देखील मिळतीये आणि षटक मात्र पूर्ण होत आहे. 8 ओव्हर 54, 8 ओव्हर 54, 7 गडी बाद. चला पुढील गोलंदाज लवकर चला. 8 ओव्हर 54, 7 गडी बाद. नवीन गोलंदाज लवकरात लवकर गोलंदाजी मार्कवर लावायचा आहे. यानंतरचा सामना दोन्ही टीमला विनंती राहील आपण मात्र तयार राहा. जसा हा सामना संपेल तसा मात्र पुढचाही सामना मात्र लगेच सुरू होणार आहे. थंडीचं वातावरण आहे बट क्रिकेट मात्र सध्याच्या घडीला सर्वांना आनंद देत आहे. क्रिकेटचा खेळ श्वास की प्राण. यावेळेस फटका फसला आणि तिकडे काय झेल मात्र ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळतोय. रन संख्या मात्र इकडे स्कोर कार्ड वर स्थिर. एका धावेच्या मदतीने रन संख्या 55, 55 फॉर 7. रिव्हर्सचा फटका, क्लीन बोल्ड. आकाश सोनावणे यांना मिळते विकेट. फलंदाज बाद. चला न्यू बॅटर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. आकाश यावेळेस मात्र मागच्या दिशेने जमिनीला समांतर, अलॉंग दी कार्पेट. एक धाव. सिंगलच्या मदतीने रन संख्या मात्र 56. याही वेळेस मागच्या दिशेने फटका खेळला. इथे देखील आपण बघतोय डीप मिड विकेटला खेळाडू आहे. इथे देखील मात्र केवळ आणि केवळ एकच मिळतीये. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 3 धावा केवळ आणि केवळ आपल्याला पाहायला मिळाल्यात. मॅच मात्र पुरेपूर झुकलेली आहे. त्रिवेणी संगम म्हणजे शुभम रायसिंग एकट्याच्या बॅटमधनं इकडे मात्र आपण बघतोय 96 धावा आलेल्या आहेत. आणि तिथपर्यंत जरी सासरवाडीला पोहोचायचं असेल तर म्हणजे अजून 38 धावा बनवाव्या लागतील 7 बॉलमध्ये. शुभम रायसिंग यांनी जी धावसंख्या बनवली तिथपर्यंत तर खासं स्ट्रगल केलंय टीम हॉटेल सासरवाडीने. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल. फटका हवेत. हालांकि फिल्डर तिकडे पोहोचतील, चेंडूला अडवतील. षटक मात्र पूर्ण होईल. तर तब्बल 9 षटकांचा खेळ इकडे मात्र पूर्ण होतोय. 9 ओव्हर 59, 9 षटकांच्या अखेरीस 59. चला शेवटचे गोलंदाज थोडंसं लवकर चला. यानंतरच्या दोन्ही टीम्स आपल्याला देखील सूचना, आपणही तयार राहा. वर 8 आहे स्कोर. यावेळेस काय फटका हवेत. फिल्डर मात्र तिकडे चेंडूवर येतील तोपर्यंत जर बघितलं तर क्षेत्ररक्षक चेंडूवर जातात आहे. धावस्वरूपी जर बघितलं तर एक धाव इकडे मात्र पळून काढलेली आहे. रन संख्या सिंगलच्या मदतीने वाढेल. 60 वर 8. 5 बॉल याचे बाकी आहेत. 5 बॉल 71. यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा. अवंतरच्या स्वरूपात धाव मात्र वाढताना पाहायला मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा. एका धावेच्या मदतीने रन संख्या वाढतीये. यावेळेस मात्र टोलावलाय समोरच्या दिशेने. फटका मात्र हवेत आहे आणि एका हाताने शुभम रायसिंग यांनी झेल टिपलाय. फलंदाज बाद. OUT 61 वर 9. फलंदाज मात्र बाद राहतील. बिगिट करण्याचा प्रयत्न होता. एका हाताने चांगल्यारीत्या तिकडे झेल टिपलाय. फलंदाज बाद. DJ
थँक्यू डीजे. फलंदाज मात्र इकडे बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. चला पुढचे दोन्ही संघ आपण तयार राहायचे. जसा हा सामना संपेल आपणही लवकर दाखल व्हा. फुलरलँडचा बॉल, त्याला मात्र स्लॅश केलाय. तिकडे मात्र चेंडू ट्रॅव्हल करतोय सरळ सीमारेषा पार. पंचांच्या माध्यमातून इशारा 4 चौकार. 4 धाव्यांच्या मदतीने रन संख्या मात्र इकडे वाढेल. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. लॉंग ऑफला इकडे मात्र चौकार. 3 बॉल याचे बाकी आहेत. शुभम रायसिंग 2 विकेटही आज मात्र मिळवल्या गोलंदाजी करत असताना. यावेळेस मात्र क्रीजच्या खोलीचा वापर केला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून जो की केला जातोय. 65 धावा 66 धावा एका धावेच्या मदतीने. 3 बॉल शेवटचे बाकी. याही वेळेस स्टो एंडला लागतोय बॉल. इकडे मात्र काय क्षेत्ररक्षकाकडनं होतीये चूक आणि चेंडू मात्र जातोय सरळ सीमारेषा पार. 1 बाउन्स 4 चौकार. 70 वर 9. झेल मात्र इकडे होताना पाहायला मिळेल आणि फलंदाज मात्र राहतील बाद. ऑल आउट. चला अभिनंदन टीम त्रिवेणी संगम, मॅच मात्र जिंकली आहे.